तर हा बॉटल ग्रीन कलर आहे, पिंक कलर आहे, रेड कलर आंब्याच्या पानांचा आपण बनवलेला आहे। हा चिंतामणी कलर आहे। पण गणपतीची मूर्ती बसवण्यासाठी आपण एक कमलाचा आसन बनवलेला आहे। नंतर हे तुमच्या पाकळ्या ह्या अशा उभ्या राहणार, त्यासाठी पण तुम्ही त्याचा उपयोग करू शकता। हा एक ऑरेंज कलर आहे, लेमन रेड, ता ग्रीन कलर। तर हे दोन्ही साईडला तुम्हाला मी असे नॉट दिलेले आहेत। कॉम्बो तयार करू शकता मॅच असं। तोरण साईज आहे 8x10 ची, त्याच्यानंतर ही 10x12। हँड पेंट आहे, 3 लेअर मारले त्याच्यामध्ये। तापासाठी आपण हे फेटे सुद्धा आता आणलेले, सेम असं केळीचं पान 2 समई असं। एवढा स्टॉक आपल्याकडे रेडी आहे। नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन। मित्रांनो, आज मी आलोय नुपूर कलेक्शनला। पैठणी आणि खणाच्या होम डेकोर वस्तू पाहण्यावर जवळच गणेश उत्सव आहे आणि गणपती बाप्पांसाठी जर तुम्ही हँडमेड हँडीक्राफ्ट वस्तू शोधत असाल, बॅकड्रॉपसाठी, आसनासाठी, समय आसन किंवा विविध अशा वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळत नाही, त्या सर्व गोष्टी आपल्याला या ताईंकडे पाहायला मिळणार आहे। आणि आपण नेहमीच एक मराठी उद्योजकाला प्राधान्य देत असतो, तर नक्की या ताईंना सपोर्ट करा, आपल्या माणसांकडनं विकत घ्या आणि या वर्षीचा गणेश उत्सव इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करा। तुम्हाला जर काही आवडलं तर तुम्ही घर बसल्यासुद्धा मागवू शकता। मी खाली नंबर तर देणारच आहे आणि या ताई प्रदर्शनामध्ये सुद्धा असतात। तुम्ही प्रत्यक्ष जाऊन सुद्धा फॅब्रिक फील करून सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता। हॅलो, नमस्कार, माझं नाव नुपूर ठाकूर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे नुपूर कलेक्शन। तर आता श्रावण महिना सुरू होणार आहे, तर त्याच्याबरोबरच सणांची सुरुवात होते। श्रावण महिन्याबरोबरच आपल्याला गणपतीची सुद्धा ओढ लागते, बाप्पाची ओढ लागते। तर बाप्पा आपण आणतो, आणण्याच्या अगोदर आपण त्याची सजावट करण्याचे डोक्यामध्ये विचार असतात। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे असे चौरंग आसन दाखवत आहे। त्याच्यामध्ये आपण बाप्पा विराजमान करू शकतो। विराजमान करण्यासाठी जे चौरंग आसन लागतं, तर त्यासाठी हे 18x18चं चौरंग आसन आपण बनवलं आहे। हे सिल्क कपडा आणि ट्रॅडिशनल आपण असं ते ट्रॅडिशनल लुक दिलेला आहे पैठणीचा पॅचचा। तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील। तर हा बॉटल ग्रीन कलर आहे, त्याच्यानंतर हा पॅरोट ग्रीन आहे, नंतर हा पिंक कलर आहे, त्याच्यानंतर हा आपला रेड कलर, नंतर हा ऑरेंज कलर एक आहे। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला कोणता कलर आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला DM करा। नंतर हा आपला मँगो येल्लो कलर आहे, हा आपला लेमन येल्लो आहे, त्यानंतर हा चिंतामणी कलर, नंतर हा आपला नॉर्मल जो येल्लो कलर येतो हळदीचा, आणि हा पर्पल कलर। तर ह्याची साईज आहे ही आपली 18x18 याची साईज आहे। तुम्हाला कस्टमाइज करून सुद्धा आपण देतो, तर कस्टमाइज पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता। आणि ह्याची प्राईज आहे 950 रुपीज। आणि हे तुम्ही याचं बघू शकता, मागे तुम्हाला अस्तर वगैरे प्रॉपर केलेला आहे आपण। आणि हे माझ्या सगळ्या वस्तू हे सगळे हँडवॉश आहेत आणि याचा कलर वगैरे काही स्प्रेड होत नाही। आपण चांगल्या क्वालिटीचे बनवलेले आहेत। मार्केटपेक्षा एक वेगळं युनिक तुम्हाला बघायला माझ्याकडे। सर्वात जास्त चालणारा कलर कोणता ताई? ह्याच्यामध्ये जास्त ग्रीन, पिंक, रेड, येल्लो हे माझे जास्त हॉट सेलिंग प्रोडक्ट्स। आणि यामध्ये किती फुटाची बाप्पाची मूर्ती आपण याच्यामध्ये तुमची 2.5 ते 3 फुटाची आरामात बाप्पाची मूर्ती राहू शकते। हे पॅचवालं चौरंग आसन बघितलं होतं, तर त्याच्यानंतर मी अजून दुसरं एक नवीन पॅटर्न तुम्हाला दाखवते। तर त्याच्यामध्ये हे आपण मँगो आंब्याच्या पानांचं आपण बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये पण पैठणीचा लुक आणि चारही साईडला तुम्हाला ही आंब्यांची पानांचं मिळेल। वेगळं असं नवीन आपण चौरंग आसन तयार केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील। हा येल्लो कलर एक तुम्हाला बघायला मिळेल, हा चिंतामणी कलर आहे, त्याच्यानंतर हा तुम्हाला मेहंदी ग्रीन कलर आहे, त्याच्यानंतर हा पर्पल कलर आहे, हा ऑरेंज कलर, कलर खूप छान। त्याच्यानंतर हा पर्पल एक आहे। पर्पलमध्ये पण तुम्हाला ही बॉर्डर जी आहे ना, ते सगळ्याला तुम्हाला वेगवेगळी बॉर्डर बघायला मिळेल। हा एक ऑरेंजला आपण रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे। पिंकला आपण ग्रीन कलरची बॉर्डर केलेली आहे। त्याच्यानंतर हा मोती कलर, त्याला आपण ग्रीन कलरची बॉर्डर दिलेली आहे। छान। त्याच्यानंतर हे तुम्ही ह्याची पानं बघू शकता, आंब्याची पानं। तुम्हाला मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला बॅक साईडला तुम्हाला अस्तर मिळेल, पण आपण दोन्ही साईडला सेम कपडा यूज केलेला आहे लुक वाईज। आणि हे वॉशेबल आहे, वॉश केल्यानंतर हे श्रिंक होणार नाही, याला बबल्स येणार नाही, परत याचे धागे वगैरे निघणार नाही। आणि ही चारही बाजूला तुम्हाला
सगळी पानं लावलेली आहेत. हो. कारण मार्केटमध्ये तुम्हाला फक्त 3 साईडलाच पानं मिळतात, अच्छा. बॅक साईडला नसतं, पण आपण 4ही साईडला पण ही पानं आपण हां. लावलेली आहेत. बरोबर. तर ह्याची साईजसुद्धा 18x18 आहे. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तर आपण साईज कस्टमाइज करून देऊ. आणि ह्याची प्राईज आहे 1150 रुपये. आणि जे पॅचवालं मी तुम्हाला अगोदर दाखवलं तर त्याची प्राईज आहे 950. तर ह्याच्यामधले तुम्हाला कोणते कलर्स आवडत असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आता आपण हे चौरंगाचं आसन बघितलं गणपती बाप्पा विराजमान करण्यासाठी. तर त्याच्यानंतर आपण गणपतीची मूर्ती बसवण्यासाठी आपण हे कमलाचं आसन बनवलेलं आहे. वा. ह्याच्यामध्ये आपण पिंक कलर, ह्याची साईज आहे, हा मधला सर्कल जो आहे 8 इंचाचा आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 साईज बनवले आहेत, हा 8 इंचाचा आणि हा 10 इंचाचा. अच्छा. असं बनवले. आणि ह्याचे तुम्ही पाकळ्या पण बघू शकता. मार्केटमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला ही पाकळ्यांची फक्त एकच लेअर तुम्हाला दिसेल, पण आपण डबल लेअरमध्ये ह्या पाकळ्या आपण तयार केलेल्या आहेत. वा. आणि जर तुम्हाला ह्या पाकळ्या अशाच उभ्या राहायच्या असतील तर आपण त्याच्यासाठी एक वेलक्रो पण तयार केलेला आहे. तो वेलक्रो तुम्ही लावून ह्या पाकळ्या अशा उभ्या राहू शकतात. जर अच्छा. बघायचंच असेल तुम्हाला तर आपण इथे डिस्प्लेला बाप्पांसाठी केलेलं आहे. हे बघा, हे लोटस आपण कमळ त्याचे ठेवले आहे, त्याच्यावरती आपण गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत. तर याच्यामध्ये कमीत कमी तुमची 1 ते 1.5 फुटाची मूर्ती आरामात राहू शकते. आणि ह्या वस्तू वॉशेबल आहेत, आपल्याला निसर्गाला धरून आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही वॉश इको फ्रेंडली आहेत. आणि हे वॉश केल्यानंतर पण तुमचं ॲज इट इज तसंच राहणार आहे. कलर स्प्रेड होणार नाही, बबल्स येणार नाही, श्रिंक होणार नाही. बरोबर. त्यासाठी आपण हे 2 बनवलेले आहेत. हँडमेड आहेत ना? हां, सगळे हँडमेड आहेत तुम्हाला प्रॉपर. आणि मध्ये आपण पैठणीचा लुक पण दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि खूप सुंदर असा एकदम लुक आलेला आहे बाप्पांसाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला आहेत ना जास्तीत जास्त कमळाची साईज ही 12 इंचापर्यंत आपण कस्टमाइज करून देऊ शकतो. अच्छा. त्याच्यामध्ये ही साईज आहे 8 इंच आणि ही एक आहे साईज 10 इंच. अच्छा. आणि वेलक्रो पण आपण त्याच्यासोबत आपण देतो. जर तुम्हाला पानं सरळ पाहिजे असेल तर तुम्ही वेलक्रो लावून ती सरळ करू शकता. आपल्या ह्या पाकळ्या अशा उभ्या कशा राहतील तर त्याच्यासाठी हे आपलं नॉर्मल कमळ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत हे असं वेलक्रो मिळेल. तर वेलक्रो तुम्हाला हे असं लावायचं आहे, पट्टी जी आहे ती. बरोबर. म्हणजे फक्त त्याला एक आधार द्यायचा आहे. इकडे आधार द्यायचा आहे. त्याच्यानंतर हे तुमच्या पाकळ्या हे अशा उभ्या राहणार. वा. त्याचा लुक तुम्हाला असा आहे. खूपच सुंदर लुक आलेला आहे. सुंदर. जर तुम्हाला फ्लॅट म्हणजे असे उभ्या नको असतील तर तुम्ही हे वेलक्रो काढून तुम्ही हे स्प्रेड करू शकता. म्हणजे असं तुम्ही हे असा लुक आहे. छान. याच्यामध्ये तुम्हाला गवर वगैरे बसवायला पण सुद्धा याच्यामध्ये चांगले. जर गौरीची छोटी मूर्ती वगैरे असेल तर गवर पण तुम्ही याच्यामध्ये बसवू शकता. आणि मल्टी यूज आहे. मल्टी यूज आहे हे. आता माझ्या मैत्रिणीचं डोहाळे जेवण होतं. तर डोहाळे जेवणासाठी आपण मुलगा किंवा मुलगी, बर्फी किंवा पेढा आपण हे करतो. तर त्यासाठी मी हे छोटं असं बनवलेलं, म्हणजे तिने त्याच्यासाठी तो यूज केला हे कमळ. त्याच्यामध्ये तिने बर्फी आणि पेढ्याची अशी वाटी ठेवली होती आणि हे असं फोल्ड करून त्याला आपण नॉट बांधली होती. आणि मग नंतर ते असं ओपन केलं होतं तिने ते. तर त्याच्यासाठी पण तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. छान आहे. असं आहे. ह्याच्यामध्ये आपलं गणपतीच्या बाजूला आपण कलश ठेवतो, करा ठेवतो. तर त्यासाठी ह्याचासुद्धा उपयोग होतो. हे आहे 5 इंचाचं. आणि त्याच्यानंतर आपली एक अजून त्याच्यापेक्षा एक छोटी साईज आहे ही 3 इंचाची. तुमचा बालकृष्ण असेल किंवा गणपतीची मूर्ती असेल, परत लक्ष्मीपूजन, ह्याच्या मार्गशीर्षमध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्ही कलश ठेवू शकता. तर माझ्याकडे हे 4 साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. काय किंमत आहे ताई यांची? ही स्टार्टिंग रेंज आपली ही 450 आहे, ही 550 आहे. आणि जे आपलं हे 8 इंचाचं आहे त्याची आहे 1150. आणि आपलं हे 13 इंचाचं आहे त्याची प्राईज आहे 1350. गणपती येणार आहे, बाप्पा आपल्याकडे घरी येणार आहे, तर त्याच्यासाठी आपण डेकोरेशनचा विचार करतो. तर आता जीवन एवढं आपलं धकाधकीचं झालं आहे की त्याच्यामध्ये आपण वेळ मिळत नाही आपल्याला डेकोरेशन करायला. आणि मार्केटमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल फुलं वगैरे, थर्माकोल तर बंदच झालेले आहेत, आर्टिफिशियल फुलं वगैरे बघायला मिळतील, पण ते आपल्या निसर्गाला धरून नाही आहेत. तर मी त्याच्यासाठी तुम्हाला सोप्पा पद्धतीचं डेकोरेशन बनवलं आहे. त्यासाठी आपण हे बॅकड्रॉप तयार केलेले आहेत. हे बॅकड्रॉप आहे, याची साईज आहे 32x36. त्याच्यामध्ये सिल्कचा कपडा आणि मध्ये आपण पैठणीचा पॅच दिलेला आहे. हे आपलं कसं ट्रॅडिशनल लुक येतो याच्यामध्ये. आणि हे लावायला सुद्धा सोपं आहे. हे तुम्हाला मी दाखवतेच कसं लावायचं. त्याच्या अगोदर तुम्ही हे कलर बघून घ्या किती आहेत त्याच्यामध्ये. तर हा एक ऑरेंज कलर आहे, लेमन, रेड, त्याच्यानंतर हा पिस्ता ग्रीन कलर, हा पर्पल, नंतर हा मँगो,
आणि हा ग्रीन कलर. वा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण हे हँग कसं करायचं किंवा कसं हो. लावायचं. तर हे दोन्ही साईडला तुम्हाला मी असे नॉट दिलेले आहेत. तर हे आपण भिंतीला हुक लावून त्याच्यामध्ये तुम्ही टाकून हँग करू शकता, किंवा आपण इथे असं पाईप टाकण्यासाठी किंवा थ्रेड टाकण्यासाठी, दोरी टाकण्यासाठी सुद्धा आपण तयार केलेला आहे. याच्यामध्ये टाकून शकता. मी तुम्हाला ते इथे डिस्प्लेला पण मी लावलेलं आहे. डबल टेप, आपली भिंत खराब न होण्यासाठी आपण डबल टेपचा यूज करून सुद्धा आपण असा बॅकड्रॉप लावू शकतो. आणि हा बॅकड्रॉप तुम्हाला 1.5 ते 2 फुटापर्यंतच्या गणपतीसाठी इनफ होऊन जाईल. आणि हा आपला फक्त गणपतीसाठीच याचा यूज नाही होणार आहे. तर आपल्याकडे रक्षाबंधन येते आहे, तर भावासाठी आपण मागे असं डेकोरेशन करू शकतो, किंवा नवरात्रीमध्ये लक्ष्मीपूजनला वगैरे हा बॅकड्रॉप. तुम्हाला मार्केटमध्ये वक्रतुंड महाकाय लिहिलेले सुद्धा बॅकड्रॉप्स बघायला मिळतील, पण त्याचा तुम्ही फक्त गणपतीसाठी यूज करू शकता. पण हा आपण जो बॅकड्रॉप तयार केलेला आहे मल्टिपल यूज आहे. तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण तुम्ही याचा यूज करू शकता. त्याची साईज आहे 32 बाय 36. तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तरी मिळून जाईल, पण त्यासाठी तुम्हाला मला 10 ते 15 दिवस मला अगोदर सांगावं लागेल. आणि याच्यातलं पण सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन्स आवडले असतील तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि याच्यानंतर मी तुम्हाला अजून दुसरा एक पॅटर्न पण दाखवणार आहे. याची प्राईज आहे 1150. याची बॅक साईड पण तुम्ही बघू शकता. प्रॉपर आपण याचा कॉटनचा अस्तर लावून आपण बनवलेला आहे. त्यामुळे धुतल्यावरती हे असं श्रिंक होणार नाही किंवा असे बबल्स वगैरे येणार नाही. हे तुम्ही असं परत वॉश करून इस्त्री करून याचा रियूज तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून दुसरा एक पॅटर्न दाखवते. नक्की. हा एक सुद्धा पॅटर्न आपण छत्रीचा बनवलेला आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला जे अगोदर मी कलर ऑप्शन्स दाखवले आहेत ते कलर ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये पण कस्टमाइज करून ह्या पॅटर्नमध्ये पण मिळू शकतील. याच्यामध्ये बघा तुम्ही इथे लूक बघा, म्हणजे हे तुम्ही कॉम्बो तयार करू शकता. मॅच असं तोरण, हे परत त्याला असं चौरंग आसन, त्याच्यावरती आपण ते कमळ लोटस तुम्हाला दाखवलं होतं ते असं तुम्ही कॉम्बो पण करू शकता त्याच्यामध्ये. याची साईज पण सेमच आहे, 32 बाय 36 याची साईज आहे. पटकन होईल म्हणजे डेकोरेशन. हां, डेकोरेशन तुमचं आदल्या दिवशी रात्री म्हणालात तरी आदल्या दिवशी रात्री तुमचं डेकोरेशन होऊन जाईल. असं आपण सोप्या पद्धतीचं डेकोरेशन तयार केलं. वा. आपण नवीन प्रोडक्ट्स लॉन्च केला आहे गणपतीसाठी. आपण शेला, या तुम्हाला 1.5 फुटाच्या 2 फुटाच्या गणपतीसाठी हा शेला तुम्हाला प्रॉपर बसेल. आणि शेल्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे डिफरंट असं काय बघायला मिळेल तर मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेलात तर नुसतं ही पैठणीची बॉर्डर असते, मागे तुम्हाला काही अस्तर वगैरे नसतात. आपण हे गोल्डन कलरचं अस्तर त्याला यूज केलेलं आहे, म्हणजे तुम्ही हे वॉश करू शकता. आणि जर विदाऊट अस्तर असेल तर त्याचे धागे वगैरे निघण्याचा हे असतं, त्याच्यामुळे आपण हे असं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही छोटी साईज तशीच इथे बघू शकता. आपण गणपती बाप्पाला इथे शेला घातलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्येही आपण एक मोठी साईज, म्हणजे गावचे गणपती आपले कोकणा साईडले गणपती मोठी असतात, मूर्ती गणपती बाप्पा, तर त्यासाठीही मोठी आपण साईज तयार केलेली आहे. आणि हे गणपतीसाठीच नाही, बाप्पासाठीच नाही, तर आपण हे मल्टिपल यूज म्हणजे गणपतीची मिरवणूक, बाप्पाची जेव्हा मिरवणूक असते त्यासाठी तुम्ही हे जेंट्स लोक असे कुर्तीवरती सुद्धा असं घालून ट्रॅडिशनल लुकसाठी असं तुम्ही करू शकता. पैठणीचा लुक चेंज होऊन जातो. किंवा आपल्याकडे सत्यनारायणची पूजा तर असतेच बाप्पाच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही कुर्तीवरती हे वेअर करू शकता. ह्याची हाईट म्हणजे याची लेंथ जी आहे ही 5 फुटाची आहे पूर्ण. याच्या मागे पण तुम्ही बघू शकता आपण प्रॉपर असं अस्तर लावलेलं आहे. फिनिशिंग पण बघा तुम्ही कशी आहे याची प्रॉपर फिनिशिंग. आणि या वस्तू वॉशेबल आहे. याच्यामध्ये आपण 2 पॅटर्न तयार केले आहेत, म्हणजे डिझाईन 2 आहे. ही एक डिझाईन आहे आणि एक मोराची एक डिझाईन. अच्छा. ह्या 2 डिझाईन आहे. तर याची प्राईज आहे 450 रुपीज इच. आणि हे छोटे जे आहेत आपण बनवलेले आहे त्याची 250. मार्केटमध्ये तुम्हाला कमी प्राईजला पण मिळेल, पण ह्याच्यामध्ये आपण क्वालिटी तशी मेंटेन केली आहे. हे उपकरणं म्हणून सुद्धा यूज करू शकता तुम्ही. छान. त्याच्यानंतर आता गणपतीला आपण नैवेद्य दाखवतोच, तर नैवेद्य आपण केळीच्या पानावरती ठेवतो. तर केळीचे पानं पण आम्ही याच्यामध्ये 4 साईजमध्ये बनवलेले आहेत. ही एक साईज आहे 8 बाय 10ची. त्याच्यानंतर ही 10 बाय 12, 12 बाय 14 आणि 14 बाय 16. हे ते तुम्ही बघू शकता. असं आपण गणपतीच्या समोर असं नैवेद्याचं केळीचं पान, त्याच्यावरती ताट ठेवून बाजूला तुम्ही अशी याची रांगोळी वगैरे पण काढू शकता. तसंच याचा यूज तुम्ही डायनिंग टेबलवरती पण ठेवू शकता, किंवा आपल्या घरी लग्नसराई असेल तर केळवणाला येतात, तर केळवणासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता.
छान. त्याची स्टार्टिंग रेंज आपली 200पासून 350पर्यंत आहे. त्याच्या बॅक साईडला पण आपण अस्तर प्रॉपर केलेलं आहे. त्यामुळे धुतल्यानंतर आतमध्ये आपण यूज करतो कॅनव्हास, ते गोळा वगैरे होणार नाही. जे आपण ड्रेसला वगैरे कॅनव्हास यूज करतो ना कॉलरसाठी, म्हणजे इस्त्री केल्यावरती पण प्रॉपर राहतं, त्या प्रकारचं आपण याच्यामध्ये यूज केलेलं आहे. हे गणपतीच्या बाजूला आपण दोन्ही साईडला समया ठेवतो. तर समई ठेवण्यासाठी आपण हे समई आसन तयार केलेलं आहे. हे आपलं 5 इंचाचं आहे. हे तुम्हाला पेअर पाहिजे तर पेअर पण मिळेल. हे पर पीस तुम्हाला 100 रुपीजला आहे. त्याच्यामध्ये बघू शकता हे कलर ऑप्शन्स भरपूर सारे आहेत. त्याच्यानंतर आपण ही एक अजून साईज बनवली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गणपतीच्या बाजूला आपण फळं ठेवतो, तर फळं पण याच्यावरती 5 प्रकारची फळं ठेवू शकता किंवा कलर्स तुम्हाला ठेवायचं असेल तर कलर्स ठेवू शकता. नैवेद्याची मूर्ती नैवेद्य पण ठेवू शकता किंवा खडाच्या आपल्या गौऱ्या असतात गणपतीमध्ये येतात, त्या गौऱ्या पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स असे भरपूर बघायला मिळतील. आणि हे पण आपले वॉशेबल आहे. याच्यावरती तुम्ही म्हणाल की समई ठेवल्यावरती तेल सांडतं वगैरे, तर त्यासाठी हे वॉशेबल प्रोडक्ट्स आहेत आपले. त्याच्यानंतर आपल्याकडे हे अशी तोरणसुद्धा अवेलेबल आहे. जसा हा कॉम्बो तुम्ही बघू शकता, बॅकड्रॉपला तुम्ही वरती असं तोरण पण लावू शकता सेम तुम्हाला पाहिजे असेल तर. त्याच्यामध्ये पण हे आपल्याकडे असे पैठणीचे कलर ऑप्शन्स आहेत. आणि याच्यामध्ये वेगळं असं काय आहे तर तुम्हाला फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला तुम्हाला सेम लुक येणार आहे. दोन्ही साईडला आपण सेम केलं आहे, म्हणजे दरवाजाला तुम्ही बाहेर लावलं तर आतमध्ये पण तुम्हाला तोरणाचंच लुक येणार आहे आणि बाहेर पण तोरणाचंच लुक येणार. तर याच्यामध्ये रिव्हर्सेबल आहे. त्याच्यात कलर ऑप्शन्स बघा, हा एक आपल्याकडे लाईट, जर तुमचा सेफ्टी डोअर डार्क कलरचा असेल तर तुम्ही लाईट कलरचं तोरण लावू शकता. पेस्टल कलर. त्याच्यानंतर हा एक बघा, हा एक डार्क कलर आहे. छान. हा एक ग्रीन कलर. त्याची साईज काय आहे? ही आपली स्टँडर्ड साईज ठेवली. मार्केटमध्ये तुम्हाला 36 इंचाचं मिळेल, पण आपण हे 38-39 इंचाचं बनवलं आहे, म्हणजे आपलं फ्लॅट डोअर स्टँडर्ड साईज होऊन जाते. याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तर कस्टमाइज करून देऊ. छान. आणि किंमत काय याची? याची किंमत आहे 650 रुपीज. 650 रुपीज. हे एक बॉटल ग्रीन कलर. त्याच्यानंतर आपल्याकडे आंब्याच्या पानांचं सुद्धा तोरण आहे. इथे तुम्ही बघू शकता, आपण डिस्प्लेला ठेवलेलं आहे आंब्याच्या पानांचं तोरण. आणि वरती त्याचं श्री शुभलाभ वगैरे जे शुभचिन्ह आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे तोरण आहे. तर हे आंब्याच्या पानांचं आहे, हे 550 रुपयाला आहे. याचं पण तुम्ही बघा फ्रंट आणि बॅक बोथ साईड सेम लुक येणार. मार्केटमध्ये तुम्हाला बॅक साईडला अस्तर मिळेल, पण आपल्याकडे दोन्ही साईडला सेम आहे. हे शुभचिन्ह लिहिलेलं. आता याच्यावरती पेंट केलं आहे, तर लोकांना वाटेल की हे पेंट आफ्टर वॉश जाईल का, तर हे आपण फॅब्रिक पेंट यूज केलेलं आहे याच्यामध्ये. 3 हँड पेंट आहे, 3 लेअर मारले त्याच्यामध्ये. त्यामुळे हे फक्त एवढंच आहे की मशीन वॉश नाही करायचं आहे, हँड वॉश करायचं आहे आणि ब्रश वगैरे याच्यावरती मारायचं नाही. आणि बॅक साईडला पण तुम्ही बघा, याची प्राईज आहे 650 रुपीज. जे मी आता तुम्हाला 3 तोरण दाखवले, पैठणीचं, पानांचं आणि हे शुभलाभ खणांचं, हे माझं हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. म्हणजे सर्वात जास्त डिमांड डिमांड आहे याच्यामध्ये. बघा बघा, युनिक आहे ना थोडंसं, हँड पेंटिंग वगैरे मार्केटमध्ये सहजासहजी मिळत नाहीये. हां, मार्केटमध्ये मिळेल, कॉपी तुम्हाला मिळेल, पण अशी क्वालिटी तुम्हाला मिळणार नाही, तो दर्जा मिळणार. हे कसं आमचं होम हँड स्टिच आहे बरोबर. त्याच्यामध्ये. याची किंमत किती आहे? याची 650. 650 आहे. हां, पानाचं आपलं आहे ते 550 आणि पैठणीचं आणि हे खणाचं 650 रुपीज. आणि याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तर तुम्हाला कस्टमाइज करून देऊ तुमच्या डोअरनुसार. परफेक्ट. आपण आधी पॅचवाले आणि पानाचे चौरंगासन बघितलेच आहेत, तर हे आपण नॉर्मलसुद्धा चौरंगासन हे 18x18 मध्ये बनवले. म्हणजे आपल्याला हे खालती बसायसाठी आसन पण होऊ शकतं आणि नॉर्मल कोणाला फक्त नुसतं चौरंग म्हणजे देवाऱ्यामध्ये घालायचं असेल, देवाऱ्यामध्ये ठेवायचं असेल तर त्यासाठी पण याचा यूज होऊ शकतो. त्याची पण साईज आपण 18x18 केली. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स हे तुम्हाला भरपूरच आहे त्याच्यामध्ये. छान कलर. त्याची प्राईज आहे 450 रुपीज. कोणता आवडत असेल याच्यामधलं तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. साडी कवर आपण रिटर्न गिफ्ट्स, आता गौरी गणपती येतात तर घरी कोणतरी नवी नवरी आली तर तिला ओटीमध्ये भरण्यासाठी हे आपण रिटर्न गिफ्ट्स म्हणून हे सिंगल साडी कवर आपण तयार केलेलं आहे. एक तर हे त्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न गिफ्ट देण्यासाठी हे तुम्ही
यूज करू शकता. किंवा मंगळागौर, आता श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर असते, तर त्याच्यामध्ये पण सुद्धा मंगळागौरीमध्ये लेडीज लोकांना गिफ्ट देण्यासाठी हे पण आहेत, त्याच्यासाठी पण तुम्ही हे घेऊ शकता. छान. त्याची प्राईज आहे 150 रुपीज. हे तुम्हाला बल्क क्वांटिटी पाहिजे असेल तरीसुद्धा आपल्याकडे मिळून जाते. तुम्ही लॅपटॉप बॅग म्हणून सुद्धा यूज करू शकता. अच्छा. किंवा लहान मुलांचे प्रोडक्ट्स असतात किंवा files मार्कशीट वगैरे असते, त्यांचे सर्टिफिकेट्स असतात, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आणि हे मेन कसं आहे, वॉशेबल आहे, बरोबर. कुठूनही फाटणार वगैरे नाही. जे प्लास्टिक मिळतं ते कसं यूज बरोबर. केल्यानंतर ते फाटलं जातं, तर हे नाही, आणि हे रियूज तुम्ही करू शकता. सर्व जर कोणाला कॉम्बोमध्ये पाहिजे असेल सर्व एकत्र, तर काही आहे का ऑफर? हो आहे ना. तसं तुम्ही असं सिंगल पीस घ्यायला गेलात तर त्याची प्राईस तुम्हाला 4000पर्यंत जाणार. अच्छा. पण जर तुम्ही कोंबो घेतलात तर कोंबोमध्ये तुम्हाला बघा काय काय बघायला मिळेल. तर हे तोरण तुम्हाला येईल, अच्छा. त्याच्यानंतर हे असं समई आसन पेअरमध्ये येतील तुम्हाला. अच्छा. हे स्टँडर्ड साईजचं आमचं एक कमळ येईल तुम्हाला, म्हणजे याच्यामध्ये 1 ते 1.5 फुटाची मूर्ती राहील असं. बरोबर. त्याच्यानंतर हे चौरंग आसन येईल तुम्हाला. नंतर हा बॅकड्रॉप येईल, बॅकड्रॉप सुद्धा. आणि हे केळीचं पान. अरे हे वा. तुम्हाला आयटम सगळे घेतलेत तुम्ही एक कॉम्बोमध्ये, तर हे हां. तुम्हाला तशी प्राईस जाते सिंगल याची 4000 रुपये. अच्छा. तो कॉम्बो तुम्ही घेतलात त्याची प्राईस तुम्हाला जाणार 3350ला. आणि त्याच्यासोबतच अजून एक तुम्हाला वेगळं असं हे आमच्याकडून शुभलाभ, हे हां. तुम्हाला फ्री गिफ्टसुद्धा मिळणार वा. त्याच्याबरोबर. छान आहे. आणि हे तुम्ही डबल टेपने लावू शकता हां. दरवाजाला, किंवा बॅकड्रॉप तुम्ही लावला असेल तर बॅकड्रॉपच्या बाजूला पण तुम्ही हे स्टिक करू शकता असं शुभलाभ. सुंदर आहे. शुभ आणि लाभ असं दोन्ही साईडला तुम्ही. छान. तर जर कोणाला हा कॉम्बो घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही मेसेज करा मला. तुम्हाला कलश वस्त्रसुद्धा अवेलेबल आहेत. अच्छा. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे हे 3 कलर्स अवेलेबल आहेत. जो मी तिथे डिस्प्लेला ठेवला आहे तो ऑरेंज आणि हे पिंक कलर. त्याच्यासोबतच आपल्याला डेकोरेशन अजून काही करायचं असेल तर त्यासाठी आपण हे शुभलाभसुद्धा शुभलाभ बनवलेले सुद्धा आहे. हे तुम्ही हँग करू शकता किंवा डबल टेपने सुद्धा तुम्ही लावू शकता असे. याच्यामध्ये पण कलर ऑप्शन्स भरपूर आहेत माझ्याकडे. हो. हे बघा. त्यानंतर आपल्याला पूजेसाठी सुपारी लागते. ही ओरिजिनल सुपारी आहे, त्याच्यावरती सगळं आम्ही हे डेकोरेशन केलं. किंवा ऑप्शन वगैरे आपण करतो तर त्यासाठी सुपारी. याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील. नंतर हे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं, हे पण तुम्हाला हँग करण्यासाठी वगैरे उपयोग करू शकतो. तर ह्याची प्राईज आहे 350 रुपीज. आणि हे शुभलाभ आहे ते 450ला आहे. सुपारी सिंगल घेतली तर तुम्हाला 100 रुपीजला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे रिटर्न गिफ्ट्स किंवा लहान मुलांच्या स्टडी टेबलवरती ठेवण्यासाठी हे सरस्वतीची आपण फ्रेम तयार केलेली आहे. तर सरस्वती फ्रेम तुम्ही हे ठेवू पण शकता, आणि आपण हँग करण्यासाठी ते हुकचं पण ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स माझ्याकडे भरपूर बघायला मिळतील. हो. छान. ते फ्रेमची प्राईज आहे 450 रुपीज. आणि हे कलश वस्त्र आहे त्याची प्राईज आहे 200 रुपीज. बाप्पासाठी आपण हे फेटेसुद्धा आता आणलेले आहेत पैठणीमध्ये. हे साईजप्रमाणे, ही 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि ही 4 नंबर. म्हणजे हे गावचे गणपती आपले मोठे किंवा सार्वजनिक गणपती असतात. आणि ह्याला मागे वेलक्रो आहे, म्हणजे तुम्ही हे ॲडजस्टेबल करू शकता. तुम्हाला एक मी दाखवते. हा छोटा म्हणजे 1-1.5 फुटाचा गणपती असेल तर त्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता. हे मागे असा वेलक्रो दिला आहे, त्यामुळे असं तुम्ही वेलक्रो नाही केलात की असा लुक येणार त्याचा. तर याची प्राईज आहे 350. त्याच्यानंतर ही 450ला आहे, ही 550, आणि सर्वात जी मोठी आहे ती 650ला. याच्यामध्ये 4 कलर ऑप्शन्स आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता बाप्पाला मी खणामध्ये पण घातलेलं आहे, तर खणामध्ये पण सुद्धा मिळेल तुम्हाला ऑप्शन्स बघायला. तर खणामध्ये पण हे कलर्स आहेत. म्हणजे बाप्पाचं जे धोतर असतं वस्त्र त्याप्रमाणे तुम्ही कॉम्बिनेशन करून हे मॅचिंग करून घेऊ शकता. तर ह्याची पण प्राईस सेमच प्राईस आहे 350, 450, 550 आणि 650. ते बघू शकता भरपूर सारे याच्यामध्ये कलर्स ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. गणपतीसाठी घरी जातो दर्शनाला नातेवाईकांच्या, तर आपण मोदक वगैरे स्वीट्स नेतो
पाया पडण्यासाठी. तर त्यासोबत आपण हे कॉम्बो तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण केळीचं पान ठेवलं आहे 8 बाय 10 इंचाचं आणि हे शुभलाभ आहे 3 इंचाचं. ते पण ओल्या कपड्याने वगैरे पुसू शकता, म्हणजे त्याला बबल्स किंवा फंगल्स असं काही येणार नाही त्याच्यामध्ये. ते रिटर्न गिफ्ट देण्यासाठी खूप छान प्रोडक्ट आहे. त्याची प्राईस आहे 299. त्याच्यानंतर आपण दुसरं एक अजून बनवलेलं आहे 499चं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेम असं केळीचं पान, 2 समई आसन, शुभलाभ आणि 1 सुपारी ओरिजिनल, हे तुम्हाला 4 आयटम याच्यामध्ये मिळतील. याची प्राईस आहे 499 रुपीज. आणि त्याच्यानंतर अजून एक आपण कॉम्बो तयार केलेला आहे. हे सरस्वती फ्रेम आणि हे शुभलाभ 4 इंचाचा आहे आणि 2 mm त्याचा थिकनेस आहे. ते आपण असे कॉम्बो तयार केलेले आहे. याची प्राईस आहे 799. ते तुम्ही घेऊन जाऊ शकता गणपतीच्या दर्शनाला किंवा सत्यनारायणाची पूजा असते, गृहप्रवेश असतो, त्यासाठी तुम्हाला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी हा सुद्धा कॉम्बो तुम्ही घेऊ शकता. छान ऑप्शन आहे. म्हणजे आपण नेहमी विचार करतो ना की काय हां, घेऊन की जायचं. आपण फक्त काय स्वीटच घेऊन जातो गणपतीला, तर त्यासोबत हे दिलं तर त्यांना ते यूज करण्यासाठी पण वस्तू आहे, उपयोगी वस्तू आहे त्या. छान, सुंदर. हे ओटी बटवे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. असं म्हणजे हा एक पॅटर्न आहे पैठणीचा, त्याला पॅच लावलेला आहे. सिम्पल सोबरमध्ये पण आहे. याची प्राईज आहे 450 आणि जो नॉर्मल आहे याची 350. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील. तोरण बघितले आहेत, बॅकड्रॉप बघितले आहेत, फेटे बघितलं आहे, परत शेला, कमळ, चौरंगाचं आसन, हे शुभलाभ, समईचे आसन, देवीचे वस्त्र, फ्रेम, केळीची पानं, परत हे शुभलाभचे सगळे आहेत इथे. त्याच्यानंतर हे तोरणस आहेत, शुभलाभचं, पानांचं, पैठणीचं, बॅकड्रॉप, केळीची पानं, चौरंगाची आसन, हे आपण बघितले आहेत. हा बघू शकता आत्ता आपल्याकडे ॲट प्रेझेंट हा एवढा स्टॉक आपल्याकडे रेडी आहे. तर लवकरात लवकर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या ज्या ऑर्डर्स असतील त्या लवकरात लवकर बुक करा. माझं नाव मी परत सांगते नुपूर ठाकूर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे नुपूर कलेक्शन आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9022404595 आणि नुपूर कलेक्शनचं इन्स्टाला पेज आहे, तर तुम्ही इन्स्टाला जाऊन फॉलो पण करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माझे प्रोडक्ट्स पण बघायला मिळतील. आणि जर लवकरात लवकर ऑर्डर तुम्ही दिलीत तर तुमच्यापर्यंतसुद्धा ती लवकर पोचली जाईल, जेणेकरून तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन व्यवस्थित करता येईल. तर थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि ताई आपले ही ऑर्डर कुठे कुठे जातात? माझी ही ऑर्डर आतापर्यंत माझी US ला गेलेली आहे. ही केळीचं पान बघू शकता, हे 150 पीस आपले US ला गेलेले आहेत. तसेच स्मॉल पाउचेस आहेत, ते तुम्हाला इन्स्टाला बघायला मिळतील. ते पण माझे 150 पीस आता गेलेले आहेत ॲज सच आपल्याकडे. जर कोणाला पर्सनली व्हिजिट करून जर घ्यायचं असेल, हां, तर माझं कसं आहे, सगळा स्टॉक माझा घरी असतो, पण आपले कसे एक्झिबिशन्स चालू असतात. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलं तर माझे जे लाईंड अप एक्झिबिशन्स आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. तर तिथे तुम्ही येऊन क्वालिटी चेक करू शकता आणि परचेस करू शकता. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9022404595. गणपती बाप्पा मोरया. तर तुर्तास मित्रांनो आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण नवीन एका विषयाचं. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण भेटूया नवीन एका विषयाचं. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन आणि गणपती बाप्पा मोरया.